विषय महत्त्वाची आहे। छगन भुजबळ मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। ही भेट नेमकी कशासाठी आहे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मात्र छगन भुजबळ हे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वर्षा निवासस्थान आणि त्याच ठिकाणी आता छगन भुजबळ हे दाखल झाल्याचं आपण दृश्यांमध्ये बघितलेलं आहे। छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाल्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघत आहोत। आता या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। या भेटीचं कारण अद्यापही कळू शकलेलं नाहीये। मात्र छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ही महत्त्वाची भेट मानली जाते। छगन भुजबळ हे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झालेली ही दृश्य आपण बघत आहोत। या संदर्भात अक्षय मंकणी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। अक्षय, छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत, नेमकं कारण काय कळू शकलंय? नक्कीच वर्षा अजित पवारांकडे असलेली जी काही मंत्र्यांची खाती आहेत ती खरं तर राष्ट्रवादीच्याच इतर मंत्र्यांकडे देण्यात यावी अशा संदर्भातलं पत्र जे आहे ते राष्ट्रवादी पक्षाकडनं मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहेत आणि त्या संदर्भात ही संपूर्ण भेट जी आहे ती होताना पाहायला मिळते। अजित पवार आता खरं तर मोठी शोकांतिका आहे आणि अजित पवार यांचं काम करण्याची शैली महाराष्ट्राला माहित होती, त्यामुळे ही न भरून निघणारी कारणामध्ये कशा पद्धतीने वाटचाल असणारे किंवा पक्षांतर्गत कोणकोणते निर्णय पक्ष घेणार असेल किंवा मंत्रिमंडळ निश्चितच अक्षय, या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून घेतच राहणार आहोत। मात्र या भेटीकडे आपलं लक्ष असेल। आपण बघतोय छगन भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। राष्ट्रवादीची जी खाती आहेत ती राष्ट्रवादीकडेच असावी या संदर्भातलं एक पत्र राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचं कळत होतं आणि त्याच अनुषंगानं ही भेट असल्याचंही बोललं जात आहे। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवरती आहे आणि या सगळ्या हालचालींच्या अनुषंगानं आता छगन भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। ही दृश्य आपण बघत आहोत। या संदर्भात विनायक डावनुंग आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। विनायक, काय अपडेट्स मिळत आहेत या भेटी संदर्भात? मंत्री छगन भुजबळ जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर अजित पवार यांचं निधन जे आहे ते झालेलं आहे आणि आता उपमुख्यमंत्री पद जे आहे ते रिक्त असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। नेमकी भेट कशासाठी आहे हे अजूनही स्पष्टता आलेली नाहीये, परंतु आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी कडून जी माहिती मिळालेली होती त्या माहितीनुसार राष्ट्रवादीकडून एक पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे। या पत्रामध्ये असा उल्लेख करण्यात येणार आहे की जे अजितदादांकडे जे खाती होती ती पुन्हा राष्ट्रवादीच्याच कोट्यात द्यावीत किंवा ती खाती जी आहे ती राष्ट्रवादीच्याच व्यक्तींना द्यावीत, मंत्र्यांना द्यावीत अशी मागणी जी आहे ती केली जाणार आहे अशी माहिती समोर आली होती। ते पत्र देण्यासाठी छगन भुजबळ गेलेत का हे बघावं लागेल। साहजिकच आहे, आपण जर पाहिलं तर ज्या चर्चा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या सुरू झालेल्या आहेत त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री पद जे आहे ते सुनेत्रा पवार यांना देण्यात यावं अशा मागणी सुद्धा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडून होताना सुद्धा पाहायला मिळते। अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत। नेमकी ही भेट कशासाठी होतीये हे स्पष्टता जी आहे ते थोड्याच वेळात होईल, परंतु आपण जर पाहिलं तर मंत्री छगन भुजबळ जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। विनायक, आजच राष्ट्रवादीचे नेते सुद्धा भेट घेणार होते मुख्यमंत्र्यांची। जी अजित पवारांकडची खाती आहेत ती राष्ट्रवादीकडेच राहावी या संदर्भातलं बोलणं करण्यासाठी, पत्र देण्यासाठी म्हणून भेट होणार होती। दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात ही जी घडामोड समोर येते या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर आता सध्या भुजबळ असतील, मात्र इतर नेते या ठिकाणी येण्याची शक्यता किंवा काय त्याबद्दलचे काही अपडेट्स? बरोबर आहे। जी शक्यता वर्तवली जाते की जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार राष्ट्रवादीचे काही नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। यामध्ये प्रफुल्ल पटेल यांचं नाव सुद्धा समोर येत आहे। त्या पद्धतीनं राष्ट्रवादीची मागणी आहे। सुनील तटकरे सुद्धा भेटणार आहेत अशी माहिती समोर येते। राष्ट्रवादीची मागणी आहे की जे राष्ट्रवादीच्या वाट्याला जी खाती होती, जी अजितदादांकडे जी खाती होती ती राष्ट्रवादीच्याच वाट्याला राहावीत यापुढे सुद्धा ही मागणी जी आहे ती करणारं पत्र राष्ट्रवादीकडून देण्यात येणार आहे आणि हे पत्र जे आहे ते राष्ट्रवादीकडून आता ह्या संपूर्ण बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना दिलं जातं का हे बघावं लागेल। नक्कीच विनायक, ही मोठी आणि महत्त्वाची घडामोड, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आपल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा ही महत्त्वाची अपडेट आपण सांगूया।
निश्चितच छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। राष्ट्रवादीकडे जी खाती आहेत ती राष्ट्रवादीकडेच असावीत असा एक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सूर आहे आणि त्याच अनुषंगाने ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। दुसरं महत्त्वाचं ते म्हणजे उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्र पवार यांचं नाव आघाडीवरती आहे आणि त्या अनुषंगाने देखील या भेटीकडे अतिशय महत्त्वाने पाहिलं जात आहे। तर सध्या छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। दुसरीकडे आज दोन महत्त्वाच्या घडामोडी ज्या समोर येत होत्या त्या म्हणजे एकीकडे अजित पवारांकडची खाती ही राष्ट्रवादीकडेच राहावी या संदर्भात मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केली जाणार होती। यासाठी राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होते। आता सध्या छगन भुजबळ त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री पदासाठी आता अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदासाठी म्हणून सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे येत आहे। अनेक आमदारांकडून त्यांच्या नावासंदर्भात एक नाव सुचवण्यात आलेलं आहे।